प्रभु साईं बाबा के जीवन चरित्र पर आधारित सबका मालिक एक है महानाट्य का शुभारंभ वरिष्ठ सांख्यिकी श्री कृष्ण कर्वे के हाथों शनिवार को किया गया। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल, पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकावश के जिला सचिव बालाराम पाटिल, शिवसेना के पूर्व जिला प्रमुख माधव भिडे, शिवसेना नेता मनोहर भोईर, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, पार्षद प्रीतम म्हात्रे, लेखिका चंदाराणी दिवाडकर, श्रीमती जेनेट, पंचायत समिति सभापति हरेश केणी, भाऊसाहेब शिंगाड़े आदि गणमान्यों सहित दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर लेखिका चंदाराणी लिखित पुस्तिकाओं का विमोचन उपस्थित गणमान्यों के हाथों किया गया। जानता राजा और संभवामी युगे युगे इन महानाट्य के बाद प्रभु साईं बाबा के जीवन चरित्र पर आधारित महानाट्य ने उपस्थितों की वाहवाही लूटी। आइए नजर डालते हैं इस महानाट्य पर। इस लड़के के बारे में खंडोबा से पूछो तो। हाँ पूछना। देवा देवा अपने गांव में वो बालक क्या कर रहा है? अवतारी है, उस बालक को कष्ट मत देना, नहीं तो विनाश हो जाएगा, सर्वनाश हो जाएगा। पाटिल की बातें सुनकर सच्चिदानंद श्री साईनाथ महाराज की इस दौरान महानाट्य को देखने आए प्रेक्षक भी इस महानाट्य से प्रभावित हुए। खूप चांगलं वाटलं आणि साईबाबांचं जे आपण कंप्लीट चित्रपटामध्ये किंवा आपण पुस्तकामध्ये त्याचा संपूर्ण इतिहास वाचत होतो, तो संपूर्ण इतिहास एक मानवरूपी समोर लोकांसमोर बघायला मिळाला। त्यामुळे खूप आनंद वाटला आणि त्याच्यामध्ये साईबाबांची जी भूमिका की या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली की त्यांनी विश्वामध्ये सर्व रूप दाखवलेले आहे। म्हणजे मनुष्य असं वाटतं की मनुष्यच ईश्वर वेगवेगळा आहे असं दाखवतो, परंतु साईबाबांनी ही भूमिका बघितल्यानंतर आपण म्हणतो की सर्व विश्वामध्ये एकच ईश्वर आहे। ती भूमिका साईबाबांच्या रूपाने आपल्याला बघायला मिळाली आणि त्यामुळे माणसामधले जे भेदभाव आहेत ते आपण साईबाबांच्या असं मग ते रंगमंचावर असू द्या किंवा आपण एखाद्या चित्रपटा माध्यमातून जेव्हा बघतो त्यावेळेस आपल्या माणसामध्ये तो फरक दूर व्हायला पाहिजे। म्हणजे मानव हा एकच आहे, त्याला जात धर्म हा प्रकार लागता कामा नये आणि तो प्रत्येक माणसाने सोडावा असं माझं प्रामाणिक मत आहे। कार्यक्रम चांगला झाला आणि विशेष म्हणजे कर्नाळा स्पोर्ट्स इथे क्रीडा संकुल जे आहे ते विवेकानंद पाटलांनी इथे अवेलेबल करून दिले, त्यांचं अभिनंदन। कारण की इतका चांगला कार्यक्रम इथे लोकांना बघायला मिळाला आणि थंडीत बसून सुद्धा लोक हा कार्यक्रम अगदी आवर्जून बघत होते। सगळ्यांचं अभिनंदन।